स्वित्झर्लंडच्या दाओसमध्ये होणाऱ्या जागतिक आर्थिक परिषदेच्या बैठकीवरून सध्या इकडं महाराष्ट्रात प्रचंड राजकारण रंगले। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दाओसला त्यांच्या शिष्टमंडळासोबत जात आहेत। यावरून आदित्य ठाकरेंनी टीकेची झोड उठवली। दाओस दौऱ्यावर 5 ते 6 लोक जात असतात आणि MOU सही करायला ते पुरेसे असतात। अशात 50 जण का घेऊन जात आहेत, त्यातही 2 ते 3 दलाल आहेत असा आरोप आदित्य ठाकरेंनी केला। एकूणच एकनाथ शिंदेंच्या दाओसला जाण्याआधी हा दौरा प्रचंड गाजतोय। अशातच नुकतंच काँग्रेसला रामराम ठोकून शिंदेंच्या सोबत शिवसेनेमध्ये मिलिंद देवरा दाखल झालेत। ते सुद्धा दाओसला निघालेत। तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीसांचे अत्यंत खास असलेले कौस्तुभ धवसे यांनी मात्र ठरलेला असताना आपला दाओसचा दौरा कॅन्सल केलाय। या सगळ्या घटनांनी दाओसचा दौरा सध्या गाजतोय। ही नेमकी प्रकरण काय आहेत हेच आपण पुढच्या काही मिनिटात जाणून घेऊयात। नमस्कार, मी निलेश, आपण पाहताय मुंबई तक। मिलिंद देवरा काँग्रेसमधलं एक मोठं नाव। त्यांनी एकनाथ शिंदेंसोबत जाण्याचा निर्णय घेतला आणि शिवसेनेचं शिवबंधन हातात बांधलं। हे शिवबंधन हातात बांधल्यानंतर ते लगेचच कामाला लागलेत। देवरा यांच्यासारखा नेता सोबत आल्यानं एकनाथ शिंदेंना नक्कीच मोठी ताकद मिळाल्याचं बोललं जातंय। आता देवरा देखील दाओसला निघालेत, अर्थात ते त्यांच्या वैयक्तिक कामासाठी जात असल्याची माहिती मिळते। त्यामुळं ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत असतील की नसतील हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आता वळूया दुसरीकडं, जिकडं देवेंद्र फडणवीसांचे विश्वासू कौस्तुभ धवसे यांनी आपला ठरलेला दाओसचा दौरा रद्द केल्याची माहिती मिळते। कौस्तुभ धवसे कोण आहेत, तर ते देवेंद्र फडणवीसांचे एकदम खास, त्यांचे OSD। कौस्तुभ धवसे यांच्यावर आरोप होण्याची ही पहिली वेळ नव्हती। याआधी शेतकरी कर्जमाफीमध्ये IT घोटाळ्यात त्यावेळचे खासदार राजू शेट्टींनी त्यांच्यावर आरोप केले होते। पुन्हा परीक्षा घोटाळ्यामध्ये नवाब मलिकांनी त्यांच्यावर आरोप केले होते। अशा या ना त्या कारणानं कौस्तुभ धवसे नेहमी चर्चेत असतात। आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी देवेंद्र फडणवीसांचे हे इतके खास असलेले कौस्तुभ धवसे यांच्यावरती आरोप केलेत। त्यांच्या परदेश दौऱ्यावर 1,88,00,000 खर्च झाल्याचा आरोप रोहित पवारांनी केला। कौस्तुभ धवसे हे त्यांच्याशी संबंधित नसलेल्या परदेश दौऱ्यावर जातात आणि सर्वसामान्यांच्या कराचे पैसे खर्च करतात असा आरोप आमदार रोहित पवारांनी केलाय। आता त्याच्यावरती कौस्तुभ धवसेंचं उत्तर सुद्धा आलंय। त्यांनी काय म्हटलंय, तर माझा कुठलाही व्यवसाय नाही, माझी कोणत्याही खाजगी कंपनीत गुंतवणूक नाही। 2014 ते 2019 आणि 2022 ते आजपर्यंत मी कुठल्याही काळात कुठल्याही व्यावसायिक प्रतिष्ठानाशी कंपनीशी संबंधित नव्हतो आणि नाही। माझ्या आयकर विवरणातून याची सहजपणे नोंद घेता आली असती। शिवाय 2020 आणि 2021 या काळात मी विदेशात राहायला गेलो होतो, असंही कौस्तुभ धवसेंनी म्हटलंय। याही आरोपात कुठलंही तथ्य नाही। मी या दोन्ही वर्षात मी मुंबईमध्ये वास्तव्यास होतो आणि नियमितपणे विरोधी पक्षनेता कार्यालयामध्ये माझे नियमितपणे कामसुद्धा करत होतो। रोहित पवार यांच्यासारख्या नेत्यांनी असे आरोप करण्यापूर्वी थोडासा अभ्यास केला असता तर अधिक बरं झालं असतं। त्यामुळं हार्वर्ड स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स सारखे हास्यास्पद विनोद किमान टाळता आले असते, असं कौस्तुभ धवसेंनी म्हणत आपलं एक स्पष्टीकरण दिलंय। हे राजकीय आरोप प्रत्यारोप होत असले तरी दाओसचा हा दौरा मात्र सध्या महाराष्ट्रामध्ये चांगलाच गाजतोय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात दाओसला महाराष्ट्राचं शिष्टमंडळ सहभागी होतंय, याची ही दुसरी वेळ आहे। गेल्या वर्षी याच परिषदेमध्ये 1,37,000 कोटींच्या गुंतवणुकीचे करार झाले होते। त्यापैकी 76% करार प्रत्यक्षात आले असल्याचा दावा एकनाथ शिंदेंनी केलाय। यावेळी देखील विक्रमी 3,10,000 कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात येणार आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडून मिळाली आहे। दाओसचा दौरा यंदा सुद्धा तितकाच चर्चेत आहे। या दौऱ्यातून राज्याला आता नेमकं काय काय मिळणार आहे हे पाहणं जितकं महत्त्वाचं आहे, तितकंच या मुद्द्यावरून किती आणि कसं राजकारण रंगतंय
हे पाहणंसुद्धा महत्त्वाचं असणार आहे. आपल्याला याबाबत काय वाटतं, या पूर्ण राजकारणाबाबत काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्ही मुंबई तकला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.